कोस्टल रोड परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतायत। जी नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी तरुणांचा मोठा उत्साह आणि मोठ्या संख्येने तरुण या ठिकाणी सहभागी झालेले पाहायला मिळतात। Sir, can I please request Sri Nirmal Jain, founder of IIFL Group and Managing Director and मीनाक्षी, founder माझा आवाज आपल्यापर्यंत Venkatramanji पोहोचतोय? IIFL to present a bouquet to our आपण या ठिकाणी पाहतोय आपण भाजपच्या पाहू शकतो की सध्या मुख्यमंत्री हे उपस्थित राहिलेले आहेत आणि आता थोड्याच वेळामध्ये ते हिरवा झेंडा दाखवून या ठिकाणी या नमो युवा रनची सुरुवात करणार आहेत। खरं तर आपण पाहतोय की या ठिकाणी अनेक सेलिब्रिटीज जे आहेत ते या नमो युवा रन मध्ये सहभागी होताना पाहायला मिळतील। या मॅरेथॉन मध्ये ते धावताना पाहायला मिळतील। खरं तर आपण पाहतोय की भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं या सर्वांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि आता अवघ्या काहीच मिनिटांमध्ये आपण पाहू शकतो की या रनची सुरुवात होणार आहे। जवळपास आपण पाहतोय की 7,000हून अधिक मुंबईकर जे आहेत ते या रन मध्ये सहभागी होतील आणि संपूर्णतः 5 किलोमीटरची ही धाव असणार आहे। त्यामुळे प्रधानमंत्री व्यसनमुक्त भारत या संकल्पनेनं संपूर्णतः हे सर्वच पाहायला मिळत आहेत आणि संपूर्णतः आपण पाहतोय की व्यसनमुक्त मुंबईचा संदेश देण्यासाठी हे संपूर्णतः आयोजन केलेलं आहे। आपण पाहतोय की भाजपचे इतर देखील नेते जे आहेत ते मंचावरती उपस्थित राहिलेले आहेत। त्यामुळे या रन मध्ये जो पहिला रनर असणार आहे त्याला 1 लाखाचं बक्षीस दिलं जाणार आहे। आयोजन जर आपण पाहिलं तर संपूर्ण संस्कृती या ठिकाणी जपण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे पंजाबी डान्स असतील किंवा महाराष्ट्रीयन नृत्य असतील वेगवेगळं आयोजन जे आहे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। अतिशय आपण पाहतोय की मुंबईकरांचा उत्साह वाढवण्यासारखाच हा संपूर्ण वातावरण पाहायला मिळतंय। कारण आपण पाहतोय भाजपच्या वतीनं जरी हा संपूर्ण आयोजन करण्यात आलं असलं तरी मुंबईकर या सगळ्याच रन मध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होऊन धावताना आपल्याला पाहायला मिळतील। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त या रनचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आपण पाहू शकतो की मंचावरती अभिनेते मिलिंद सोमन जे एकही मुंबईतली मॅरेथॉन सोडत नाहीत ते आज या ठिकाणी भाजपच्या या युवा मोर्चाने आयोजन केलेल्या युवा रन मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे त्यांच्यासह आपण पाहतोय की पद्मश्री अशोक सराफ हे देखील या नमो युवा रन मध्ये सहभागी झालेले आहेत। त्यामुळे अवघ्या थोड्याच मिनिटांमध्ये आपण पाहू शकतो की या रनची सुरुवात होणार आहे आणि रनची सुरुवात होण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हिरवा झेंडा दाखवतील। अमित सतनाम जी, राउंड ऑफ अप्लॉज प्लीज, ताली बजा दीजिए, कम ऑन एवरीबॉडी। आणि ज्या पद्धतीत कोस्टल रन वरना ह्या संपूर्ण आपण पाहतोय की नमो युवा रनचं आयोजन करण्यात जरी आलं असलं पहाटेच्या वेळी या ठिकाणी आपण जर पाहिलं तर समुद्र किनाऱ्यावरती या सगळ्याच रनचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे वेगळंच वातावरण सध्या पाहायला मिळतं इथे। 5 किलोमीटरची जी मीनाक्षी, या ठिकाणी अभिनेते मिलिंद सोमन बोलतात, आपण पाहूया नरेंद्र कशा प्रकारे उत्साह वाढवतात। सगळ्यांना माझा प्रणाम, नमस्कार टू आवर ऑनरेबल चीफ मिनिस्टर मिस्टर देवेंद्र फडणवीस आणि तुम्हाला सगळ्यांना प्रणाम। इतक्या लवकर सकाळी तुम्ही आलेले आहात। एकच लक्ष डोळ्यासमोर ठेवून आत्मनिर्भर भारत, नशामुक्त भारत, फिट भारत ह्याच्यात आपण यशस्वी होणार। वी विल बी सक्सेसफुल। वी मेक अ प्लेज टुडे टू आवर डियर प्राइम मिनिस्टर मिस्टर नरेंद्र मोदी that we will create an आत्मनिर्भर भारत, a fit भारत and a नशामुक्त भारत। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम। अच्छा, यहाँ पे तालियां नहीं रुक लीजिए, जब भी थोड़ा साइलेंस होता है एनर्जी लाइए यार, कम ऑन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।